गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला इकडे आता मी नाश्ता, एकीकडे नाश्ता तर एकीकडे डबा भरते, टिफिन भरते मिस्टरांचं. आणि आज बघा विरांशला माझ्या बरं नाही आहे, तर त्याला दवाखान्यात नेणार आहे रसिका थोड्या वेळाने. तर बघा विरांशला आलेला आहे ताप. काल रात्रीच तो तापाने फणफणला होता. आणि आता सध्या सगळीकडे साथच चालू आहे. त्यांच्या वर्गामध्ये, विरांशच्या वर्गात खूप मुलं आजारी आहेत. आता एकाच्या वासाने एकाला असं हे होत असतं, आजार येतोच आहे. आणि ताप हा व्हायरल लगेच लहान मुलांना होतं. लहान मुलांना काही, मोठ्यांना पण लगेच होऊ शकतो, होत असतो. तर आता सगळीकडे सध्या साथच चालू आहे. आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे 11 वाजता, सकाळी 11ची. ऑर्डर केलं का? अरे बापरे, कशावर ऑर्डर केली? ब्लिंकिटवरनं? हां, बरं नाही का बाबूला माझ्या? ताप आलाय का बाळाला माझ्या? सोनी ग, माझी सोनी ग ही. हो का? कोण कोण? मी गाडी चालणार आहे, तू बसणार का? नको ना, मम्मा डॅडू तू जाणार ना? हां, तू येणार आहे ना? नाही. चला, हे आले नेमकं लिफ्टमध्ये. आणि रसिका चालली होती दवाखान्यात खाली लिफ्टमधनं बाहेर, आणि नेमकं हे आले लिफ्टमध्ये, गाठ पडले. अशा प्रकारे बघा धावपळ धावपळ धावपळ. आणि पाण्याचं प्रॉब्लेम आमच्या इथं कसं होतं आहे, प्यायचं पाणी असेल तर वापरायचं नाही, वापरायचं असेल तर प्यायचं नाही, आणि सगळं दोन्ही पाणी असेल तर लाईट नाही. असे प्रॉब्लेम चाललेले आहेत. आणि तेच मोबाईल इथंच ठेवला, काही नाही, कोणाचा मोबाईल ठेवला कुणाच ठाऊक, मोबाईल विसरला. मी रसिकाला हाक मारून म्हटलं, अगं मोबाईल विसरला आहे तुझा इथं राहिलं आहे. तर हे आले वरती, हे बघा, हे येऊन मोबाईल रसिकाचं घेऊन गेले खाली. हे पाहिजे विरांश, रसिका, पिल्लू. हे पाय इकडे ना, विरांसाठी भेंडीची भाजी बनवते मी. रसिका म्हटली, मम्मी भेंडीची भाजी विरांसाठी बनवून ठेव. ती बनवून ठेव म्हणली, नाही मला काय म्हणली, फक्त चिरून ठेव आणि परतून ठेव म्हणली. पण मी म्हटलं सगळं बनवूनच ठेवू, कारण का दवाखान्यात न्यायला वेळ लागेल. चांगली परतते म्हणजे चिकट होणार नाही. विरांशला सगळा गोडसर भाजी आवडत असते, त्याच्यामुळे थोडंसं साखर घातलेली आहे भाजीमध्ये. आणि तो सकाळी काहीही खाल्लेलं नाही, तापामुळे तोंडाला चव नाही त्याच्या. चला, एवढी भाजी झाली, कपडे वाळत टाकते. आज रसिकाने घेतलेली आहे रजा, सुट्टीच घेतलेली आहे. रसिका आणि विरांश आले बघा दवाखान्यात जाऊन. आणि येता येता विनायकनी गाडी थांबवून तिथं मिसळ घेतलेली आहे, कढी आणि मिसळ. ही मिसळ बघा कशी तरी आहे, लालसर अगदी पाव. आणि हे बघा ही कढी. कारण का परवा आम्ही गेलो तर मिसळ खायला, त्यावेळेस ती मिसळ काय आवडली नव्हती, म्हणून आज आणलेली आहे. आणि इकडे मी काय केलं, मी जेवायला, ते दोघांचं जेवण झालं, आणि मग मी इकडे काय केलं, चहा बनवला दोघांसाठी. आणि विरांशला इकडे झोपवले पहिला मी.
विरांश झोपला, त्याला औषध गोळ्या दिल्या, त्याला खायला घातलं. विरांशी झोप झाली का? तुला बरं आहे का आता विरांश? तुला बरं आहे का? त्यांना पण नको लपू, ते माझं आहे एक त्यातलं विरा, ते माझं आहे. बरं हे दे माझं पाडलं की. बघ माझा कसा आवाज आहे बघ. आलं माझं वाला आलं तुझ्याकडं आलं. विधान झोपेतनं उठल्यानंतर रसिकाने त्याला मॅगी बनवली, कारण का त्याच्या तोंडाला चव नाही विरांशच्या. आणि तो सकाळी पण दुपारी पण व्यवस्थित जेवला नव्हता, तो ताप असल्यामुळे. पण झोपेतनं उठल्यानंतर तो थोडा फ्रेश झाला आणि त्याला थोडंसं जरी बरं वाटलं ना, तो भयंकर मस्ती करतो, उड्या काय मारतो, इकडून तिकडून पळतो काय. तर चला आज बघा अशा प्रकारे विरांश आजारी असले की मन लागत नाही आपलं पण. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.